तर रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवारांच्या राज्यसभेसाठी हालचाली आता सुरू झाल्यात। राज्यसभेबाबत जयंत पाटील, शशिकांत शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत। शरद पवार यांना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यावा यासाठी ठाकरेंची भेट घेतली जाणार आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनामध्ये बैठक देखील होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी मात्र राज्यसभेची जागा आमचीच असल्याचं म्हटलंय। यावर सुप्रिया सुळेंनी बोलण्यास नकार दिलाय। आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लीडरशिपला भेटीनच। जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये। शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ। साहजिकच आहे, काही दिवसापासून राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होत आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक लोकांनी आदरणीय पवार साहेबांनी निवडणूक लढवली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आम्ही स्वतः काँग्रेसच्या असलेल्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर मी आणि जयंतराव जी आम्ही सगळेजण उद्धवजी ठाकरे जे आहेत त्यांच्याशी पण भेट घेऊन या राज्यसभेच्या जागेसंदर्भातून चर्चा करणार आहोत।